हा व्यवसाय सुरू केला त्याला मी योग्य बँकेचे चांगला यश तो मिळतोय. अभ्यासिका आता काकांनी सांगितलं खूप आता काळाची गरज आहे. मुलांना एकाच हवा, मुलांना शिकायचंय, कुठे जायचंय, आपल्या घर असतं, मुले असतात, पण टीव्ही, कुटुंबाचा आवाज, येणारा व्यत्यय याच्यामधून कुठेतरी शांत जागा पाहिजे असते की जिथे आपल्या एकाग्रता होईल आणि अभ्यास करता येईल. अशी सुंदर सुविधा त्यांनी त्याच्या वयाच्या मुलांसाठी निर्माण केलेली आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि त्याचसोबत आनंद सरांनी आता असं सांगितलं की जापनीज भाषेचे वर्ग मी कालही एका उद्योगपतीशी बोलत होतो आणि त्यावेळेस लक्षात येतं की आता बाहेरच्या देशांमध्ये कुशल कामगारांची आवश्यकता आहे. पाटील इथे, काळेसर इथे, पण आपल्याकडे अशी मनुष्यबळ आहे, ते शिकलेले आहेत, पण हे जर त्या देशांमध्ये गेले तर भाषेच्या अडचणीमुळे संवाद साधता येत आणि त्याच्यामुळे आपल्याला रोजगार मिळतो. आपल्या मुलाला प्लंबिंगचं काम येतंय, आपल्या मुलाला टेलरिंगचं काम येतंय, नर्सिंगचं काम येतंय, पण संवाद भाषेची अडचण आहे. म्हणून हे छोटे छोटे कोर्सेस म्हणजे आता आज बजेट सुरू आहे आपल्या देशाचं आणि त्याच्यामध्ये पण कौशल्य विकास याच्यावर आपल्या पंतप्रधानांनी अर्थमंत्र्यांनी मोठी गुंतवणूक केलेली आहे की आपला युवक हे कौशल्य एखादं तरी शिकावा आणि मग त्याची कारागिरी जी परदेशामध्ये नोकरी मिळवेल, उत्पन्न मिळेल आणि आपल्याला परकीय चलन मिळेल आणि आपल्या देशाचा खऱ्या अर्थाने विकास होईल. यासाठी आनंद सर आणि ओंकारचे मी तुला अभिनंदन करतो की त्यांनी ही सुविधा या भागामध्ये दिली. ओंकारने आता त्याचे पप्पा खूप धडपड करतात, सामाजिक चळवळीमध्ये काम करतात, स्वभाव आहे, त्यांच्या मार्गदर्शनातून त्यांच्या पाठीमागे ओंकारने सुरू केलेलं आहे. पण ओंकार एवढं करून थांबता येणार नाही. बँकेचा कर्जाचा हप्ता आहे, त्याला व्याज नसलं तरी पप्पांचे पैसे आहेत, आपल्याला त्याचे दुप्पट करून त्यांना देणं असं आपल्याला तुला शपथ खावी लागेल की अभ्यासिका चांगली चालण्यासाठी वेळ द्यावा लागेल. मुलं आले पाहिजे, त्यांना एकांत मिळाला पाहिजे. आपण अनेक अभ्यासिकांमध्ये गडबडी बघतो, मुलांचे गडबडी पाहतो, असं आपल्याकडे न होता खात्रीने विश्वासाने मुलांना आपले पालक पाठवतील किंवा आपल्या स्टडी पार्कचं नाव या भागामध्ये होईल. याच्यासाठी तुला लक्ष द्यावं लागेल. जापनीज भाषेचे त्याचं प्रमोशन करावं लागेल, पालकांना जाऊन सांगावं लागेल, मुलांमध्ये गोडी निर्माण करावं लागेल, शाळा कॉलेजेसमध्ये तुला जाऊन सरांचं सेमिनार घेऊन त्याचं महत्व सांगावं लागेल. तर मार्केटिंग हा कोणत्याही व्यवसायाचा सध्या आत्मा आहे. त्याच्यामुळे सगळ्यांसाठी मार्केटिंग करून लोकांपर्यंत पोहोचून ग्राहक घेऊन आणावं लागेल. आणि कोणत्याही व्यवसायामध्ये आता कॉम्पिटिशन नाहीये. तुम्ही कोणताही व्यवसाय करा, सेवा चांगली द्या, तुम्ही लोकांना आपण त्याच्याकडून घेतलेल्या मोबदल्याचा 4 पट त्याला काही रिटर्न द्या, तर नक्की आपल्याकडे राहतील. तर अशी आत्मीयता निर्माण करून जर उद्योग केला तर ओंकार अपयश मिळणार नाही, तुला यशच मिळेल. पप्पा सुरू केलाय, पण करून दाखवण्याचे दिवस आहेत. म्हणजे मी मेटेसर ज्या काळात आपण व्यवसाय करत होतो तर कर्ज मिळणं किंवा पैसे कुठून मिळणे खूप अवघड होतं. पण आज तसं नाही. आज तुम्ही कोणत्याही बँकेत गेला तर 8 दिवसाच्या आत तुम्हाला भांडवल मिळेल. म्हणजे भांडवल मिळतंय, पण अनेक जण म्हणतात की नाही तर आम्हाला काय करू सांगा, आम्हाला काय करू सांगा म्हणणाऱ्याला कधी यश नाही मिळत. त्याच्या डोक्यात काहीतरी आहे, त्याला त्याच्यातला इंटरेस्ट आहे. म्हणजे हे हॉटेल मी टाकलं तर मला नाही चालवता येणार, पण जे अण्णा चालवत आहेत त्यांना त्यातलं ब्लॅक आहे, तर ते 4 हॉटेल चालू शकतील. त्याच्यामुळे आपल्याला ज्याचा आतून इंटरेस्ट आहे किंवा आपल्याला त्याचं कौशल्य आहे त्या व्यवसायात दुसरं अडकलो तर आपल्याला कुठेही कॉम्पिटिशन नसते. आणि यासाठी भांडवल द्यायला वेगळी बँक आहेच, पण अशा अनेक बँक जे आता ज्या स्कीममधून कर्ज घेतलेलं आहे ती स्वर्गीय अण्णासाहेब पाटील मागास आर्थिक महामंडळाची योजना आहे की तुम्ही कोणताही उद्योग व्यवसाय सुरू करा, तुम्हाला 15 लाखांचं कर्ज मिळतं. तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट करायचा, बँकेत द्यायचा, 20 लाखाचा धंदा असेल तर 5 लाख स्वतःचे टाका, 15 लाख बँकेकडून घ्या आणि याचा हप्ता बँकेला भरला की तो हप्ता त्या महामंडळाला ऑनलाईन पाठवायचा. त्या 15 लाखाचं व्याज तुम्हाला तुमच्या खात्यात. म्हणजे आज आपल्याला 1,000 रुपये कोणी उचलून देत नाही, पण आपल्या देशाचे
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हे समाजातल्या प्रत्येक मुलाला आपल्या पायावर उभं करायसाठी ही 15 लाख रुपयाची योजना अतिशय सगळीकडे लोकप्रिय झालेली आहे. आणि मला अभिमान वाटतो की देवगिरी बँक म्हणून राज्यात आपण त्याच्यासाठी एक क्रमांकावर आहे. 1200 मुलांना आपण हा कर्ज दिलेला आहे आणि याच्यामध्ये एकही जर होईल नाही मराठा स्वभाव समाजाचा स्वभाव बनेल की आपल्याला इज्जतीला राहावं, आपल्या दारात कुणी आलं नाही पाहिजे हे पण आहे. त्याच्यामुळे काम करताना प्रामाणिकपणाने काम करायचं आणि प्रामाणिकपणाने पैसे फेडायचे. त्या भावनेतून 1200 मुलं काम करतायत. आता फक्त मराठा समाजालाच असं नाही राहिलेलं, आता ओबीसी महामंडळ आहे, ओबीसीच्या मुलांना पण आहे. अमृत म्हणून महामंडळ आहे, ब्राह्मण समाज असेल, मारवाडी समाज असेल, जैन समाज असेल, यांना पण ही योजना आहे. आणि आता तर पर्यटन विभागाने ही योजना जाहीर केली, आई नावाची डिपार्टमेंट ऑफ टुरिझम योजना आहे. आणि कोणत्याही जाती धर्माची माता भगिनी असो तिच्या नावावर जर असा उद्योग व्यवसाय जर सुरू केला तर त्याला पर्यटन क्षेत्रातला त्याचा व्यवसाय असला पाहिजे. म्हणजे ट्रॅव्हलची गाडी घ्या, टॅक्सी घ्या, टेम्पो ट्रॅव्हलर घ्या, किंवा आपल्या शेतामध्ये कृषी पर्यटन सुरू करा, किंवा तुम्ही एखादा हॉटेल रिसॉर्ट सुरू करा, किंवा तुम्हाला पर्यटकांना द्यायला काही भेट वस्तू तयार करायचं त्या तयार करा. म्हणजे पर्यटकांच्या संदर्भातले काही असेल तर आता माझं बघितले पण आपल्या आई आहे, बायको आहे, बहीण आहे, या सगळ्यांच्या नावावरती उद्योग सुरू केला तर तुम्हाला 15 लाख रुपये ही योजना मिळते. अण्णासाहेब पाटील मध्ये जर तुम्ही 3 जण एकत्र आले, तिघ नातेवाईक या किंवा तिघ मित्र या, तर त्यांना 50 लाखापर्यंत 40 लाखापर्यंत कर्ज व्याज भरला मिळतो. ज्या महिन्यामध्ये आपण तो हप्ता भरला नाही वेळेमध्ये चुकला त्याचे व्याज नाही मिळत. ओंकार प्रत्येक हप्ता भरला त्या 15 लाखाचं व्याज तुला भरावं लागणार नाही आणि ते पैसे मोफत वापरता येतील. तर असं आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी अतिशय चांगली योजना आहे. आपण सगळेजण नक्की कुणी नोकरी करत असेल, कुणी व्यवसाय करत असेल, ते प्रत्येकाने आपल्या पार्टनरच्या पत्नीच्या नावावर किंवा नातेवाईकाच्या नावावर ही योजना घेऊन काम करावं. आज तुम्ही 45 वय होतं तर आता 60 वर्षाची मर्यादा आहे. तुमचा चालू असलेला धंदा आहे त्याला मोठं करण्यासाठी ही योजना आहे. तुमचं प्रॉपर्टी खरेदी करतायत तर तुम्हाला हॉटेल आहे, फर्निचर आहे, कलर आहे, तुमचा किराणा मालाचा आहे, त्याला स्टॉक करायचा आहे, आळसचं दुकान आहे त्याला काही भरायचं आहे, शेतीमालावर प्रक्रिया करायची, असं काही करायचं असेल तर ह्या योजना देवगिरी बँकेत आहेत. इतर बँकांमध्ये देवगिरी बँक आमचे माननीय मॅनेजर बँकचे अतिशय सक्षम नेतृत्व आहे आणि धडाडीने देतो. त्याच्यामुळे इतर कुणाकडे जाण्यापेक्षा आमच्याकडे या, अति लवकर देऊ अशी आपल्या सर्वांना आवाहन करतो.